नमस्कार मित्रांनो, आपल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळते। जी काही कर्मे केली जातील त्याचे फळ तुम्हालाही मिळेल। आधुनिक होण्याच्या प्रक्रियेत हे सत्य विसरू नका। मित्रांनो, आपल्या मानवी जीवनात आपण जसे कर्म करतो तसे फळ आपल्याला भोगावे लागतात, त्याचे परिणाम आपल्याला या जन्मातही भोगावे लागतात। परंतु ही गोष्ट आपल्याला वेळीच समजत नाही। जोपर्यंत आपण केलेल्या सर्व कर्मांचे फलित काय होईल याची जाणीव होत नाही तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो। चला तर आज जाणून घेऊया की कर्माचे 3 प्रकार आहेत। आपल्या भारतातील अनेक महापुरुषांनी धर्मावर अनेक संशोधने केली आहेत। आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्येही कर्मफळाचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे। त्यांच्या अभ्यासानुसार कर्माचे 3 प्रकार आहेत। पहिले कर्म, क्रियामान कर्म। मानवी जीवनात दररोज सकाळी उठल्यापासून ते दिवसभरात केल्या जाणाऱ्या क्रिया किंवा कृती त्यांना क्रियामान कर्म म्हणतात। कारण ही कर्मे केल्याने मानवी जीवनाची वाटचाल सुरू राहते, कारण मृत किंवा निर्जीव वस्तू कृती करू शकत नाही। दैनंदिन कामे करणे हे प्रत्येक सजीवाचे कर्तव्य आहे। कोणतीही व्यक्ती आपल्या बुद्धीनुसार वागू शकते, परंतु या कृतींमुळे तो जिवंत असल्याचा आणि गतिमान आत्मा असल्याचा आभास होतो। अशा प्रकारे केलेल्या दैनंदिन कर्मांचे फळ बहुतेक वेळा एकाच वेळी मिळते। उदाहरणार्थ, जर आपण अन्नाचे सेवन केले तर आपली भूक आपोआप शांत होईल। आंघोळ केल्यास तुमचे शरीर स्वच्छ राहील आणि तुम्ही उत्साही आणि आनंदी व्हाल। ही कर्मे करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शक्तीचा वापर करावा लागत नाही। उदाहरणार्थ, दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्याला आपोआप झोप येईल। जेव्हा तुमचा थकवा कमी होईल तेव्हा तुम्ही स्वतःच उठाल, पण जर तुम्ही आळस धरलात तर तुमची ही कृती तुम्हाला आयुष्याच्या वेगापासून दूर नेईल। त्याचे परिणामही भोगावे लागतील। अशा प्रकारे केलेल्या कर्मांना क्रियामान कर्म म्हणतात। दुसरे कर्म म्हणजे संचित कर्म। अशाही काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या जीवनात करतो, पण त्यावेळी आपल्याला कळत नाही की या केलेल्या कृतींचे परिणाम काय होतील। अशा प्रकारे आपण केलेल्या कृती ह्या आपल्या दृष्टिकोनातून अगदी योग्य आणि अचूक आहे असे आपण समजतो। परंतु ह्या कृती निसर्ग, समाज आणि इतर प्राण्यांच्या दृष्टिकोनातून योग्य नसतात तरीही आपण त्या करतो। आपण जे काही केले त्याचे चांगले परिणाम मिळतील असा विचार आपण अनेकदा करतो, पण अनेक वेळा तसे होत नाही। आपल्याला आपले काम करण्याची आपली विचारसरणी बदलावी लागते। हे काम करत असताना आपल्या मनाच्या आंतरिक अवस्थेत गोळा होणाऱ्या काही क्रियाही असतात। त्याचबरोबर त्या कर्मांची फळेही चित्रातच असतात। जोपर्यंत आपल्या कर्माचे फळ मिळत नाही तोपर्यंत त्या कृती आपल्या मनातही रुजत राहतात। या प्रकारच्या कर्मांना संचित कर्म म्हणतात। तिसरा कर्म तो म्हणजे प्रारब्ध कर्म। जेव्हा आपली कर्मे आपल्याला त्या दिशेला घेऊन जातात जिथे आपली कर्मे आपल्याला परिपूर्ण फळ देण्यासाठी परिपक्व झाली आहे, तेव्हाच आपल्याला या कर्मांचे फळ मिळते। अशा प्रकारच्या कर्मांना प्रारब्ध कर्म म्हणतात। अशा प्रकारच्या क्रिया आपल्या अंतर्मनामध्ये दीर्घकाळ एकत्र राहतात। हे कर्म आपल्यात अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्षे म्हणजे 15 वर्षे, 30 वर्षे, 50 वर्षे, 100 वर्षे किंवा अनेक जन्मे अस्तित्वात राहू शकते। या कर्मांमध्ये चांगल्या आणि वाईट हा दोन्ही प्रकारच्या कर्मांचा समूह आहे। ज्याप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनात एकाच दिवसात अनेक प्रकारची कर्मे करतो, त्यातील काही अनंत काळासाठी आपल्या संचित कर्मांमध्ये विलीन होतात। अशा प्रकारे केलेल्या कर्मांचा एक मोठा भाग कोट्यवधींच्या संचित कर्मांच्या विशाल समूहाचे रूप धारण करतो। अशा रीतीने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या एका मानवी जीवनात लाखो संचित कर्मे गोळा करतो। जर आपण आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचा त्यात समावेश केला तर आपण हे जाणून घेतले पाहिजे की अशी अनेक असंख्य कर्मे भोगायची बाकी आहेत, जी अजून अनुभवलेली नाहीत, जेणेकरून आपल्याला त्यांच्या कर्मांचे फळ मिळू शकेल।
ज्ञानयोगाचा एक प्रकार आपल्या शास्त्रांमध्येही सांगितला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीने हे ज्ञान योग साधनेतून मिळविले त्याच वेळीस त्याच्या जीवनात सुरू झालेली कर्मे संपुष्टात येतात आणि वर्षानुवर्षे अंधारात कैद राहिल्यानंतर प्रकाशातील दिव्याच्या प्रकाशाने जीवन उजळून निघाले आहे असे वाटते. अशा कर्मांना आध्यात्मिक कर्म व्याकरणाच्या भाषेत प्रारब्ध कर्म म्हणतात. मित्रांनो, या व्हिडिओ माध्यमातून आम्ही कर्मफळाचे सिद्धांत आणि कर्माचे प्रकार याविषयी काही माहिती आपल्यासमोर मांडली आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्मण्वधिकर्स्ते मा फलेषु कदाचन असे म्हटले आहे. म्हणजेच हे मनुष्या, फळाची चिंता न करता तू कर्म करत रहा, तुला तुझ्या कर्मांचे फळ नक्कीच मिळेल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? असे प्रेरक व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.